ठिकाणी भगवंताने अर्जुनाला ज्या ओळीमध्ये माऊलींनी जे सांगितलंय, हृदय फोडून बोलले, जगाला ज्ञानमय अवस्था करून देण्यासाठी माऊलीनं नाही तसे कष्ट करून जीवाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य दाखवले ओवीच्या माध्यमातून. ओवीच्या शब्दातून आत्मदर्शन करून दिले माऊलींना. पण बुद्धीला ते जमत नाही, झेपत नाही, म्हणून ते ध्यानाला सोडत नाही. हे संसारी लोक असेच आहेत, वात्रट आहेत नुसते. का बरं वात्रट आहेत? त्यांना कळत नाही कल्याण. त्यांना माऊलीच्या शब्दात माऊलीचं स्वारस्य, माऊलीचं वर्म, माऊलीच्या शब्दात दिलेला मोक्ष, माऊलीने दिलेलं सुख हे भोगता येत नाही या लोकांना. कारण हे संसारानं पागल झालेले आहेत. जागा झालेत की नाही? हो माऊली, अगदी. कारण ज्या बोधामध्ये मन राम होते, ज्या वेदांमध्ये आत्मकल्याण साधता येतं, ज्या चिंतनामध्ये त्या सुखाला अनुभवता येतं, ते आत्मसुख सोडून संसार जोडतो आपण, म्हणजे नरक. नाव दुःख. हो माऊली. सांगा, केवळ सुख फक्त आत्मसुख आहे, मोक्ष सुख आहे. परमार्थातलं वैभव म्हणजे आपलं सुख आपण भोगणे. पण ते सुख माहित नाही, कळत नाही, भोगाचा पत्ता नाही. सांगा, कोण म्हणते मी आत्मसुख भोगलंय? कोणीच नाही सांगा माऊली, बोला. कोणीच नाही माऊली. आत्मसुखच माहिती नाही. बेटा, तुम्ही तुम्हाला जे काल त्रास झाला ना मला, की माझा दिवस इतका बेकार गेला, रात्री पण मला. हो माऊली. म्हणून आपली स्थिती आपण नाही सोडायची. वाईट हेच वाटलं की तुमच्यासाठी मंदिर बंद केलं माझ्या गुरुचं. हेच करत नाही चिंतन. गुरुजी ठेवलं पाहिजे, तर तो हार गुरुच्या गळ्यात आपोआप जातो. हो माऊली, अगदी. साष्टांग दंडवत. गुरु खूप आहे, बाहेर फिरलंही नको, खूप फिरते मी फुलासाठी नको. रात्री अभ्यास होतो, 1 तास 1.5 तास लागतो हरवा, तेवढा अभ्यासाचा वेळ जातो. नको म्हटलं, गुरुजींना हेच आवडतं तेच करूया. पण साधक आपल्या समोर आलेत, आपली ही पर्वणी आहे धोंड्याच्या महिन्यातली महान. ज्या पुरुषोत्तमाला हृदयामध्ये पाहायचं, ज्या अधिक पुण्य मोक्षासाठी करायचं, आणि जर धोंडा अज्ञानाचा त्याला फेकून द्यायचं. हो माऊली. धोंडा देणं वेगळं आणि धोंडा फेकणं वेगळं. हो. साष्टांग दंडवत. हे कर्मधर्म आहेत अज्ञानाच्या पोटातले. पण अज्ञानाचा धोंडा जर भस्म झाला, तो पुरुषोत्तम मास पावन झाला. अगदी माऊली, अगदी. म्हणून बंदी केलं, तर टाइम बदलला असता. कारण तुमच्यासाठी बांधलेले मी, तुमचे 10-20 कोटी खाल्लेत मी. नाही माऊली. नाही खाल्लेत. कारण जे ईश्वरानं आपल्याला काम थोपवलंय, त्यानं करून केलंय त्यांना. कारण प्रेरणाने लिहिले त्याच्यामध्ये की आमच्या माऊली पाऊस टाकतात, एकावर 100 वाक्य आपोआप येतात. हे माऊलीच चिंतन आहे, गुरुचा प्रसाद आहे. अति हरी कृपा आहे, अति गुरु कृपा आहे. तर तुमच्यासाठी काय भीक मागायची आम्ही? आमचे व्हिडिओ वाचा, बघा. हो माऊली. ज्या हरीनं जर हाताला धरले, ज्या वेदानं हृदयामध्ये शिरलंय, जे अज्ञान गुरुने संपवलंय, जे ज्ञान ईश्वरीचं एका शब्दात मन गेले, 9,000 वयाचं दान गुरुनाथाने दिले, तर व्हिडिओ बघा नाही तर खड्ड्यात मरा. नुकसान माझी का? नाही माऊली, आमचंच नुकसान आहे. आमचंच आहे नुकसान. मग तिकडे लक्ष द्यायचं नाही.
जर कचरा झाडून बसता येत नसल, तर ती उकंडावर बसत असल तर त्याला कचरा झाड बनायला कळत नाही, त्याला दिसतंय कचरा ज्ञानाचा, त्याच्यावर बसतोय आपण. खरंच आहे. खरंय. कचरा बघायचं का त्याला, तो बघून बसतोय ना कचऱ्यात. हो माऊली, बघूनच बसलाय, त्याला काय कसं उठवणार आता? काय बघूनच त्याला बसलाय. ढकलायचं कसं, उठवायचं कसं, सांगायचं कसं? तसं बुद्धी आहे ते कचरा आहे. इथं बुद्धी थांबली, जडाला बघतीये, विकारामध्ये रमतीये, इंद्रियाला माझं म्हणतीये, विषयामध्ये जातीये, जगत भ्रमाला पाहतीये. अशा लोकांना धोंडे देऊन काय फायदा आहे? काहीच नाही फायदा माऊली. काहीच नाही. काही नाही. सतत किमच आहे. त्याच्यात केम. कारण बुद्धीची प्रगती पाहिजे, ज्ञानाची स्थिती पाहिजे, मोक्षाची प्राप्ती पाहिजे, साधूची संगती पाहिजे, श्लोकाची संपत्ती पाहिजे, ओवीचा प्रसाद पाहिजे, वेदाचं ज्ञान पाहिजे आणि आत्मरूपाची खाण पाहिजे, साधूचा बोध पाहिजे, वेदाची शक्ती पाहिजे, मनाची भक्ती पाहिजे, रामाची स्थिती पाहिजे आणि हरिरूपता पाहिजे, ब्रह्मरूपता. हे आमचा अधिक मास आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे माऊली. किती खरंच माऊली, किती श्रीमंत आहे तुम्ही. बापरे, सगळ्या वेदाचा सार, ओवीचा रस कसा जरा 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 तुमच्या हृदयातून निघतो माऊली. बोलायला गेला तुम्ही कसंच थांबू शकत नाही. एवढं सांगता, रक्त आटून बोलता. तुम्हाला त्या काळाचं वेळाचं कुठलंच बंधन नसते. म्हणजे हे माझ्या गुरुच्या पॉवर पाहून टाकते. त्यांना सर्वांना आवडत होतं, त्यांना चिंतनात आयुष्य घातलं, संसारात पाणी टाकलं, हे डोळ्याला बघितलं आम्ही. दुकान, धंदा, व्यापार, नाते सगळं त्यानं सोडलं होतं. चिंतन, एकमेव चिंतन होतं त्यांचं. एकदा तुम्हाला मागे बोलून डबल बोलते, मला प्रत्येकच धोंड्याच्या मनात आठवण होती माझ्या महाराजांची. म्हटलं मी तुम्हाला 1000 लोक होते विदर्भाचे आणि तिथं आम्हाला बोलवलं तर आम्ही गेलतो हरे राम हरे कृष्ण मठात. त्यांची मुलगी आलती, जावाई तिकडे बघायला पण होते महाराज. काय उचल लावला बघित, एक शब्द नाही बोलले, चल म्हणले टाइम झाला पाठाचा. बरे एवढं बोलले, निघून गेले महाराज. ते उचल झाला ते बरं बोलले, चल टाइम झाला. एक सेकंड पण त्या धोंड्याकडे बघितले नाही, तर बोलले सुद्धा नाही कोणाशी. न लेकीची जावायच आले, धोंडा दिला, खाता पण नाही बस झालं सर्व. ग्रंथ आणि मी काय ते वैराग्य, काय ते पंढरपुरात 17 दिवस माऊलीचं चिंतन क्षेत्रात, पांडुरंगाच्या पेठेत, हरिराम कृष्णाच्या मठात ब्रह्मज्ञानाचा साठा साठवून दिलाय आम्हाला. पुरुषोत्तम हृदयात आहे. इकडे तिकडे हेडुकायची तर तुम्हाला गरज आहे, आम्हाला नाही. हो माऊली, अगदी माऊली. हो माऊली, खरंच काय परंपरा आहे माऊली तुमची. वैराग्याच्या मूर्त्या सगळ्या गुरुजी पासून कस पडतो. आत्मचिंतन बुद्धीमध्ये प्रभावित होत, जन्मोजन्मीचं पाप जळून जात आणि ईश्वराचं सहवास बुद्धीला येतो. तो परमात्मा हृदयात तुमच्याशी समरस होतो. हा देहाचा संबंध, हे ज्ञान, हे वेद, हा श्लोक, ही ओवी, हे संत, हा वेदांत तुमचा द्वैत भस्म करतात, देहभाव बंद करतात, बुद्धीला रामपदाकडे नेतात, तिला त्या पदावर बसवतात. संत ओवीच्या माध्यमातून माऊली ते वृत्त्या, अंतःकरणाच्या वृत्त्या, मनोबुद्धी चित्त अहंकार, ह्या चौघाला त्या बोधाच्या द्वारे आत्मरसामध्ये नेतात आणि त्याला भगवंत करून
ईश्वरमय करतात, त्या बुद्धीला चित्ताला चिन्मय करतात, बुद्धीला ब्रह्म करतात, मनाला रामापाशी ठेवतात आणि मनाचा संकल्प बंद करतात. मन बुद्धी चित्त अहंकार, मी देह हा अहंकार जाळून टाकला बोधानं, संतान वेदाच्या साह्याने. मी ब्रह्मय मी ब्रह्मय मी ब्रह्मय हा अहंकार तयार झाला आणि तो पण पुन्हा बाधित झाला. तो पण मन शांत झालं, अनुभूती सुरू झाली आणि वेदाची संपत्ती आत आली आणि रामभक्ती खरी प्रगट झाली. ब्रह्मत्वाची अनुभूती आली, वेदाची संपत्ती गुरुनं दिली, अनुभवाची शक्ती बुद्धीत आली आणि बुद्धी ब्रह्मपदावर गेली आणि ती आत्मरामामध्ये मिसळून गेली. ही शक्ती माझ्या गुरुनं दिली आणि हृदयाला रामाची प्रतीती आली. हृदयाला रामाची प्रतीती आली, वृत्ती राम रूप झाली. पण होऊ नये आणि ब्रह्मबुद्धी थांबू नये. एका जन्माचे माय बाप माहेर सासर क्षणिक आहे. आत्मसत्तेमध्ये भ्रम म्हणजे जगत नाहीचंय, देह मी नाहीचंय, तर व्यवहार कुठला, प्रपंच कुठले, नाते कुठले, कुठलं देणं कुठलं घेणं, कुठं जाणं कुठं येणं, काहीच नाही. जगतच सिद्ध होत. कुठं जायचं, कुणी जायचं, कुणाकडे जायचं, अविद्येच्या मार्गातून जाणं येणं, देहबुद्धीतून त्याला पाहणे, पण आत्मबुद्धीतून त्याचं होणे. आत्मबुद्धीनं त्याचं होणे. अकलीचा पता आहे का? अविद्येतून माकड नाचत येतं, त्याला भिन्न करून पाहणं ही अविद्या आहे आणि तेच मी कळणं ब्रह्मविद्या आहे आणि स्वानुभूती भोगणं ब्रह्मसाम्राज्य पद आहे. शब्द तरी कळतात का तुम्हाला? नाही माऊली. इतकं चिंतन माझा अभ्यास असतोय. तुम्हाला एक मला आज अजातवाद आणि त्यांच्या साधकांना आपल्या अनुभूती मांडताना अजात विवर्ताची शक्ती सांगितली होती पण त्रैलोक्यात जगत नाहीचे आणि अविद्येचा समाप्त झाली आणि तेव्हा अनुभूती आली. तर अनुभूतीनंतर वृत्ती काय करते, वृत्ती असते का नसते का, करते का, इतकं सुंदर चिंतन. मी म्हटलं काय कळलं, काय सांगू. वाईट वाटत की काय किती लांब आहे ते लेकरं. न विवर्तवाद कळतो, न सृष्टीवाद समजतो, न अध्यासिक जगत वाटतं, न साभासक अंतःकरण, काहीच कळत नाही तुम्हाला. काय बोलू मी. आभासिक साभासिक हे शब्दच तुम्हाला माहित नाहीत. आणि मला काल त्याच वाईट वाटलं की जेव्हा डोळे बंद करून जर माझा व्हिडिओ तयार झालाय आणि तिकडं बुद्धी देहाला माझं म्हणतीये, अंतःकरणाची चलबिचल अवस्था होतीये, गुण तुमच्या डोक्यावर हावी होतात, मन तुमच्या देहाकडे थांबते आणि बुद्धी अस्ताव्यस्त होतीये, अंतःकरण एवढं त्रस्त झालेलं आहे त्याला काहीच कळत नाही. न त्याला भक्ती, न ध्यान, न धारणा, न कोणती स्थितीमध्ये थांबत नाही ते नीट. म्हणून त्याला ज्ञानाची गरज आहे, अभेदाची गरज आहे, संताची गरज आहे आणि मोक्षाची गरज आहे. त्रस्त मन मस्त होते. ध्यान तुमचं शेवट लावतं ना तर तुमचं कर्म तुम्हाला शेवट पदावर नेतं, न योग तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देत. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, दंभ येतो दंभ अहंकार. चांगदेव योग युक्ते आले मुक्ताईकडं, भक्त नामदेव आले औंड्याकडं, मग भक्त बी औंड्याकडे गेले, योगी व मुक्ताबाईकडे आले. मग आपण कुठे बसतो? कुठेच नाही. जिथे देव बोलतय
तर त्याला हाकललं बाजूला. जे जिवंत मेलेले मडी उठवते योगी ते महान अधिकारी, पण तरीही पण मुक्ताईला गुरु केला. 1400 वर्षाचे चांगदेव. हो माऊली, 14 वर्षाच्या मुक्ताबाई. मला समजून घे. ज्ञानाचे वैभव बघा, ज्ञानाची शक्ती बघा, वेदाची मुक्ती बघा, हृदयाच्या रामाची प्रतीती बघा. काय करणं जाणं हे कुणाच्या पोटातून आहे? जाणं येणं अज्ञानाच्या पोटातून आहे. द्वैतामध्ये भक्ती आहे हे कळत नाही तुम्हाला, झेपत नाही ज्ञान, म्हणून खाली यावं लागतं. रेशमी साडी मिळत नाही, कॉटनची घालावी लागते. 10,000 नाहीत ना, 100 रुपये कॉटन, 20,000 रेशीम. हो माऊली, ज्याची जेवढी अवकात तेवढंच वस्त्र दुसरं. अवकात ते वस्तू. म्हणून त्या हरीला जो पाहायला जातो आपण, तो हरी कुठे आहे? जो पुरुषोत्तम आहे तो कसा आहे? 15 वाद्याकडे जाणं कळलं ना. कुठे जाता येते 15 वाद्या कळत नाही. आणि तो पुरुषोत्तम तुम्हाला गर्दीतून मिळत नाही. 1 मिनिट बघू दे, असं हो माऊली. अवघड रे बाबा या लोकांचं. खरंच अवघड आहे माऊली. रोज किती सांगतात. जगात या लोकांना सांगणं ना, माकडं नाचत नुसते. ह्याला ज्ञानाची काय आज चव आहे? बेचव लोक आहे. खरे माऊली. 99% लोक अज्ञानी, 1% तुमच्यासारखे माऊली ज्ञानी. म्यूट झाले माऊली, म्यूट झाले. ऐका, जो आपल्या सोबत आहे तो केशव आहे. हृदयामध्ये ऋषी, हृदयात राहतो तो केशव, ऋषिकेश इथंच आहे आमचं. हृदयात राहणारा केशव माधव तो ज्ञानानं प्रगट होतो, बुद्धीमध्ये उभा राहतो, देहाचा बाध होतो, तो साधक सिद्ध होतो, राम होतो. आता त्यानं कोणत्या रामाला हुडकायचं? खोट्या. हेच कळत नाही ना माऊली, हेच कळत नाही. म्हणजे ज्ञानाची शक्ती काय आहे? कारण हे लोक अभ्यास करत नाही, हातात ज्ञानेश्वरी धरत नाही. बघितलं मी सगळे नाटक सगळ्याची, लई बघितलं. नुसते वाहून गेले लोक आहेत. हातात न ज्ञानेश्वरी, न लिखाण, न चिंतन, न मन लावून करणं. कर मग मनातून करणं. महिना काय ज्ञानेश्वरी संपत आली पण हातात नाही. एक ओवी पण लिहून काढली नाही. लाज हे वाटत नाही. वाटते का लाज? नाही माऊली, लाज पण वाटत नाही वाटत. तर कोणी म्हटलं शिकली ज्ञानेश्वरी, ऐकली, तर एक ओवी सांगा बरं. किती सांगता? नाही येत माऊली. काय कमवलं आपण? काहीच नाही. कर्मात पुन्हा पुन्हा देहात, पुन्हा पुन्हा अज्ञानात, पुन्हा पुन्हा भ्रमात, पुन्हा पुन्हा व्यवहारात. या जन्माचं सार्थक करा बाबा. आम्हाला काही करायचं नाही. नुकसान तुमची आहे. असल्या कलियुगामध्ये हा वेदांत ऐकायला भाग्यवान आहे. कुठंच मिळत नाही. कथेला पूर आलाय, वेग थांबलाय. कुणी राहिलंच नाही माऊली. विचारसागर अमृतानुभव आपल्यासारखं ज्ञानेश्वरीचं 9,000 चिंतन दाखवा. कोणापाशी आहे? काय माऊली? कोणा नाही माऊली, नाही माऊली. कुठं गाड्या भरायच्या, हाकलायचे डोर, मिळवायच्या नोटा, महाराज तो खोटा. आपण भेट नाही. माझा देव ऐकते, देवाला माहिती मी खरा बोलते. तुम्ही भूताला कोण सांगणार? देव मान्य करते मान्यले. सांगा चूक आहे का? नाही माऊली, अगदी बरोबर आहे.
जो नोटासाठी परमार्थ करतो तो खोटा. त्याच्या हातात त्या परमार्थाच्या नोटा. मग त्या कथेतून काय कमवतो? नोटा कमवतो की नाही सांगा? कीर्तनातून कमवतो, कथेतून कमवतो, कशातूनही कमवतो ते. हो माऊली. पण आम्ही आमच्या गुरुजीच्या संघातून, वेदातून मोक्ष कमवतो, नोटा नाही. सांगा, ओवीतून काय मिळतं आपल्याला? आत्मचिंतन. आत्मचिंतनातून पाप भस्म होतं, देहबुद्धीचा निराश होतो, आत्मत्वाचा प्रत्यय येतो आणि मी तो आहे असा अनुभव श्वासातून येतो. सोहम. एकदा श्वासाकडे लक्ष देऊन बघा ना. येताना असतो, सोडताना हम. तो मी आहे, सो परमात्मा, हम मी. पुन्हा मी पण जातो, सो प्रगट होतं. मी आहे, मी आहे, मी आणि आहे. आहे काय? मी आहेचा व्यवहार आहेपणानं. आणि आहेला आहे कुणी म्हणायचं? मी म्हणजे आत्मा आहे आणि आत्म्याचं स्वरूप आहे आणि त्याला आहेला आहे म्हणणारा श्वास आहे. पुन्हा तो श्वास पण बाजूला जातो, आत्माराम प्रगट होतो आणि तो परमात्मा बुद्धीमध्ये एक होतो, तो शिव शिव होतो. हरिओम साष्टांग दंडवत. कळते का? साष्टांगम संपूर्ण कळते आपलं. फार लांब आहे पण. कर्म करा. तोंडाला तिथे बायका पिसळ जातात. ज्ञानेश्वरी न चिंतन न लिखाण काहीच नाही. मग केलं ते धोंडा. आम्ही गेलो की धोंड्याला तिकडं. धोंडा घालत टपुर तिथं. टपुर फोडावं जरा एका दिवशी. अवघड या लोकांची बोलणं. अधिकार नसतो या लोकांचा. शून्य अधिकार आहे. शून्य. किती सुंदर सांगितलं. अशी प्रक्रिया, अप्रतिम प्रक्रिया मांडलीत माऊली सोहमची. नेहमी सांगता तुम्ही, रोज भिन्न भिन्न असतं आमच्या, नित्य नूतन असतं तुमचं ज्ञान. खरंच त्या श्वासावर राहणं. कुठं कोण अभ्यास करते, कोण चिंतन करते? चिंता सतत आहे, नुसतं चिंतन नाही. ज्याचं चिंतन करतो तो तुमची चिंता बंद करतो. पण काही नाही, साधक ही अवस्थाच वेगळी असते. बुद्धी साधक होती, हृदय अंतःकरण साधक दशा येते ना, तर साधना सुरू होती ज्ञानाची आणि मग सिद्ध होतो तो महात्मा. आणि कालच बोलली मी, काल चौधरी मावशी ते कर्म जात. त्या म्हणे बाई म्हणलं का? त्या पाठाला त्या करू आणि त्यांच्याकडे पाठ असतो माझ्या. त्या म्हणल्या तुम्हाला तुमचे कसं नाव सांगू? म्हणजे सांगा. म्हणजे बेटा तुम्ही बोलत नाही. म्हणजे कोण कोण बोलत? तुमच्या भोवताली जे बुद्धीचे की तुमच्या कामावर झाल्या दास आणि त्या तेवण बोलतात. त्या तुमच्या अवकात नाही बोलायची. मी म्हणलं मी कुठं बोलतो? कुठं गरिमा तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं हा, अष्टमहासिका तुमच्या भोवताली असतात आणि ज्ञान सांगायला त्या चिंतनामध्ये प्रगट होतात आणि वेदाचं ज्ञान सांगायला सुसज्ज होतात. त्या बोलतात तुम्ही नाही बोल. खरंच मला काही कळलं नाही. मी म्हणलं हो, माझे डोकं काल झालं तर पागल. चला मावशी जाते, मला काय तुम्ही बोलले कळलं नाही आणि मन करेन. त्या संकट असतं मास ते मला जाऊ दे, मला नाही ऐकायचं. चिंतन सांगते. का सांगते तुम्हाला की कर्मातून बाहेर या, आत्मचिंतनात राहा, ओवीचं रसपान करा. आता ज्ञानेश्वरी धरा 1 तास तरी रोज. बाबा धरत नाही तुम्ही, अवकात नाही ना. नाही अवकात. 1 तास अभ्यास करा, ओवीत पाठ करा. माऊलीने काय बघितलं ते वाचा. नाही करत आपण तसं, जाऊ दे आपल्या करायचं काम. सांगायचं मी केलं, ऐकायचं काम तुम्ही केलं, ऐका तर न ऐका. की आत्मराजाची आसवे अध्याय 18 आणि ओवी 1666 काल वाचून दाखवले. आज अर्थ सांगते की आत्मराजाची आसवे गीते ओढावले हे खांबे, मज श्लोक प्रतिमे ऐसे येत. मज श्लोक प्रतिमे ऐसे येत. पृथ्वी म्हणजे बुद्धी
माऊली म्हणतात माझ्या बुद्धीला असं वाटतंय. कसं वाटतंय देवा? नरबा कसं वाटतंय तुम्हाला? हे जे एक सभा भरली तिथं आत्मराजा राजा आहे. आत्मराजाची सभा भरली आहे आणि तो सम्राट राजा आहे, तो परमात्मा. आणि त्याच्या राज्यसभेमध्ये हे जे श्लोक 700 त्या सभेचे खांब बनलेले एक श्लोक. एवढी मोठी सभा आहे आणि 700 खांब आहेत. किती सुंदर वाणी माऊलींची. प्रतिभे माझ्या बुद्धीला असं वाटतंय, प्रतिभा म्हणजे बुद्धी. ऐका, माझा श्लोक प्रतिभे ऐसे येतो. हे श्लोक ना गीतेचे 700. हा, मग 700 श्लोकाचं एक खांब बनले मंडपाला. आणि तो राजसभेचा मंडप आहे आणि आत्मराजाचा सभेचा राजा आहे तो आत्मा. छान माऊली. सुंदर आहे. इतकं शांत पडावं आणि शांत ज्ञान मिळावं. तृप्त मन होतं, संतप्त होत नाही. असं आपण तृप्त होत नाही म्हणून संतप्तता येते आपल्यात. आपला अधिकार कमी तो वाढवायचा. हो माऊली. आणि ज्ञानानं घडायचं. तर आत्मराजाची या सभेत आत्मराजा बसलाय समोर. तो राजा आहे, मंडप आहे, सभा भरली आहे आणि ते श्लोक 700 खांब बनले आणि साधक ते ऐकायले आत्मराजाचे. काय सुंदर रूप आहे, बापरे खूपच सुंदर. चित्र डोळ्यासमोर उभं राहते माऊली. काय सुंदर असेल का ते रूप, काय असेल ती अवस्था, काय माऊलीची बुद्धी. मला असं वाटतंय प्रतिभे. हो माऊली, काय प्रतिभा, अलौकिक प्रतिभा आहे माऊलींची. ते सगळं नुसतं वाचून गडबड आयुष्य मात घातलं. वाचून नाही वाचून. खरंच माऊली, तुम्ही काल सांगितलं तरी पण नाही आम्हाला कळालं. जेवढा आनंद आज झाला का तसा नाही झाला काल आम्हाला. आज किती छान वाटेल. वाचलेली सांगितलं, काल बोललेच नाही. पण वाचून दाखवलं पण त्यांना काही परिणाम होत नाही. त्यांना काय वाचलं काय सारखंच आहे. आमचं ह्याच्यात केलं आपल्याला ते अगदी अपलोड झालं बराबर. कारण ज्या माऊलीचं मनोगत असं आहे, प्रतिभे माझ्या बुद्धीला असं वाटतंय. ही सभा भरली आत्मराजाची आणि तिथं तो सभेमध्ये बसलेला मेन प्रमुख तो आत्मराजा आहे आणि त्याचे सभेचे मंडप आहे आणि त्या मंडप त्या 700 लोकांना पूर्ण तयार झालाय. म्हणजे 700 श्लोकाचा भावार्थ सांगणारा माझा आत्मराजा आहे म्हणजे माऊली आहे. साष्टांग दंडवत. हो माऊली, कळते. खूप सुंदर. काहीच कळत नाही म्हणून तरपड जीव होत माझा. तुम्हाला आताच म्हटलं की मी त्या महिन्यामध्ये ते मंदिर फुलहारामध्ये मी मग्न असते. हो, इथं ऐकल्यावर कुठंच हिंडायची गरज नाही. पण आपली बुद्धी तेवढी नाही म्हणून आपण खाली उतरतो बेटा. ज्ञानाची अवकातच नाही म्हणून खाली कर्मात येतो, भक्तीत येतो. जरा काही पण केलं तर पाया जाणार नाही. पण हे सोडलं तर अनर्थ होणार. त्या देहातून जर हे सोडलं तर पुन्हा जन्म मृत्यू हे नाही व्हायला पाहिजे. पण तुम्हाला कळत नाही, ज्ञान झेपत नाही, तुमचं कर्म सुटत नाही, तर आम्ही काय करू शकत नाही. गीता आहे सप्तशती. गीता काय सप्तशती आहे. म्हणजे जी चामुंडाला बनली, जी महाकाली बनली, जी दुर्गा बनली, अनंत रूप बघितले ते आणि संहार केला चंडमुंडाचा. ती सप्तशती सांगितलेली आहे. देव तिला शरण गेले आणि असुर त्यांच्यावर धावत आले. पण त्या असुराला नाश करणारा ती सप्तशती एक ग्रंथ बांधला, दुर्गा सप्तशती. ती दुर्गा प्रगट झाली, ती माया अंबिका शक्ती आदिशक्ती
तिनं प्रगट होऊन त्या असुराचा नाश केला. मग ती सती सप्तशती 7 श्लोकाची दुर्गा असुराला मारून देवाला राज्य करून सुख दिलं. तसं आमचे 700 श्लोक गीतेचे ती सप्तशतीचे तिने मोह महिषासुराला मारून ती स्वतः आनंद झाली, जगाला आनंद दिला. इकडे मोह महिषासुर मारला, तिकडे चंड बंड मार. सांगा तुम्ही काय रूप किती मोठे आहे. चला बोला मोरे सर. अरे भाऊ मोरे सर, एका श्लोकात 2 ग्रंथ सांगितले. थांबा तुम्ही. हॅलो मोरे सर बोलताय का? नमस्कार. काहीतरी बोला. अत्यंत सूक्ष्म केल्यामुळे तुम्ही अत्यंत माऊलीच्या हृदयापर्यंत पोहोचल्यामुळे कोणी बोलते ही जी सूक्ष्म अवस्था आहे हे मंद बुद्धीला येत नसते याला पाहताना. अत्यंत उकल म्हणजे अगदी तळाशी गेला, त्याच्यानंतर ही उकल आहे. त्याच्यामुळे माऊली पाहिजे सगळ्याला. नजर हे 2 सांगितलं म्हणणं वेगळं, पण सूक्ष्म म्हणणं वेगळं. त्यामुळे समजतं कोण कुठपर्यंत सांगायची गरज नाही. तुम्ही जे बोललात ना, अत्यंत सूक्ष्म होऊन रसातळाला जाऊन ती स्थिती भोगून जो ज्ञानी महात्मा बनतो त्याच्या मुखातून ज्ञान बाहेर येतं. गप्पा खरे मौली अगदी. काही बोलायचं, काही वागायचं, समोर एक बोलायचं, भागनिंदा करायची, तसं नसतंय ते. आपला मतलब आला की वगैरे बोलायचं. सूक्ष्मात गेल्याशिवाय अंतरंग ओपन होणारच नाही, उघड होणारच नाही, कधीच होत नाही. आणि बुद्धी सूक्ष्म व्हायला चित्ताची चिन्मयता पाहिजे, चिंतन पाहिजे चित्ताला. भक्ती नाही. सांगा भक्ती लागते का चिंतन लागते? चला बोला. चिंतन माऊली, चिंतन लागतं. कळते का मूर्ख लोक? जे भाग्यवान आहेत ज्याला आत्मचिंतन करून आत्मरूप बनायचे, या देहाचा बात करून ब्रह्मस्वरूपता भोगायची, द्वैताचं पाऊल काढून अद्वैतात पाऊल टाकायचे आणि आपल्या महिमेत थांबायचे, ब्रह्मरूप बनायचे. ते कर्म धर्म फेकून चिंतनामध्ये आपलं आयुष्य उज्ज्वल करतात. पण ज्याला कर्म सुटत नाही, ज्याला भेदे टाकता येत नाही, ज्याला प्रपंच सोडता येत नाही, ज्यांची हावही थांबत नाही, ज्यांचं अज्ञान संपत नाही, त्यांना कर्म धर्म चिंता हे येऊ द्या, ते येऊ द्या, ते येऊ द्या, ते येऊ द्या. तर हे धड नाही, ते धड नाही, काही नाही, काय नाही. न काही केल्यापेक्षा, वाया गेल्यापेक्षा काहीतरी करते, मरू दे, जाऊ दे. उत्तम अधिकारी नाही तो, ज्ञानाचा अधिकारी नाही. ज्ञानाचा अधिकारी चिंतन सेवा, गुरु सेवा, ओवीची सेवा, श्लोकाची सेवा, अद्वैताची सेवा हे करतो. तो अन्य करतच नाही. सांगा उत्तम अधिकारी करतो का? नाही करत माऊली. मध्यम आणि कनिष्ठ अधिकारी करतो. मध्यम. की गीता ही सप्तशती. गीता सप्तशती नाहीये. जसं दुर्गेची सप्तशतीचा दुर्गा सप्तशती पाठ आहे, तसे आमचे 700 श्लोक आहेत. तिथे मी 700 त्याला सप्तशती म्हणले. आणि ह्याला म्हटले तिनं चंड मुंडाचा नाशा करून असुराला मारून देवाला राज्य देऊन देव आनंदी झाले. तसं जीव आनंदी झाले. तिकडे देव आनंद झाले, इकडे जीव आनंद रूप झाले. कळते का? हो माऊली, किती सुंदर आहे. तेवढे मस्त. गीता ही सप्तशती मंत्र प्रतिवाक्य भगवती. गीतेचे श्लोक म्हणजे मंत्राला बाहेर काढणं वाणीतून, आणि ते मंत्र पाप भस्म करतात, हृदयात भगवंताला प्रगट करतात, बुद्धीला त्या भगवंतात एक करतात. ही सप्तशतीचे मंत्र म्हणजे गीता भगवती आहे. आणि त्याच्या उच्चाराने त्या अविद्या मरून जाती, पाप भस्म होतं, अज्ञान निवृत्त होतं, भगवंत प्रगट होतो, बुद्धिमध्ये समाविष्ट होतो, आणि त्या दोघांचा ऐक्याचा समन्वय होतो.
ती सप्तशती त्या भक्ताला ती शक्ती देते. कोणती? ज्ञान शक्ती. साष्टांग हरिओम दंडवत. हरिओम. किती मुकल सप्तशती माऊली ज्ञान किती काय सुंदर बापरे. माऊली मुकलो होतो काल या सगळ्या चिंतनाला. पुढे गेला असता तर किती राहिलं असतं आमचं. मला माहित, मला कळत ना बेटा. मी वापस 6 वयाच्या पहिले सांगायला हे पण कोणाला झेपत नाही. कळायचं पत्ताच नाही. मायबापानं पैसा खर्च करून MD पर्यंत नेलं, पोरगी नापास झाली, मायबापाची इज्जत गेली. हो माऊली गेली की नाही? गेली माऊली. सेम टू सेम. खरंच सेम टू सेम. संतांनी एवढा पाऊस पडला. त्या बापाच्या कष्टाने पैसे कमवलेले गेले, पोराचं आयुष्य बर्बाद झालं, पोरग दिवस खाली आलं. आता त्याला शेत काम कर, काहीच नाही, काही नाही, वाया गेलं. तसं आमचे श्वास आधी हे आयुष्य सगळं माती मोल. या संसाराची हाव, मरांत संसार आवडते. करा करा करा. आम्ही मरणांत परमार्थ करतो, तुम्ही मरणांत संसार करा. किडे बना, संसारातले किडे बना. आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला काय करायचंय? तुमच्या अनुभूती तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद केलं, आम्ही नाही. इतकं सांगून एवढं ऐकून जर कळत नाही तर आम्ही काय करू शकत नाही. हो माऊली. एक 5-10 मतासाठी काढत नाही तुम्ही. चिंतन करते मी, आता ग्रंथ लावून घेते, वेदांताकडे येते, आत्मरसात राहते. मी भगवत भाव उत्पन्न करते, देहभाव बंद करणार, अविद्येला मारणार, स्वरूपानं मी उरणार, श्लोकात मी शिरणार. मी कोण हे मला कळून घेणार आणि मी आत्मपद भोगणार. आहे ही हिंमत, आहे का ताकद? नाही माऊली. अनाधिकारी बुद्धी आहे. आमचं काही जात नाही बेटा. तुमचं आयुष्य हातातून चाललंय, मग पुन्हा यमाकडे जावं लागतंय. तुमच्या सोबत दान, धर्म, कर्म, पुण्य, श्रवण, भक्ती हे सोबत येत. ज्याला कमवून ठेवलं ते आग लावतो, घरी जातून खातो. पण तुमच्या सोबत तुमचे कर्म, तुमचे पाप, तुम्ही कुणाला लोकांना केलेला द्वेष, कुणाला दिलेला त्रास, कुणाला केलेला छळ, हे सोबत 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 जातो तुमच्या. जातो की नाही? हो माऊली खरंच आहे. कोणताही सांभाळून राहावं. आपलं खातं स्वच्छ असावं, तिथं काही जमान आले नसावे, एकदम शुद्ध एक कोरं खातं असावं. ते फक्त तो असावा त्या आपल्या अंतःकरणाच्या. पुरुषोत्तम परमात्मा, कृष्ण परमात्म्याचं नाव आहे पुरुषोत्तम. अक्षर आणि अक्षरांवर जो भिन्न आहे तो उत्तम आहे. पुरुष तो पुरुषोत्तम आहे. अक्षर आणि अक्षर त्याच्या पलीकडे तो उत्तम पुरुष, तो पुरुषोत्तम आहे. तो केशव माधव सगळं आहे. तो आत आहे, त्याचा माझा संबंध आहे, आणि तो प्रगट झालाय, तो मी आहे. ही अनुभूती आहे. बुद्धीची प्रगती व्हावी, अज्ञानाची रात्र जावी आणि त्याची प्रतीती सतत यावी केशवाची, पुरुषोत्तमाची. त्याला बाजूला ठेवून कवर बघायचा धिंगाणा. त्याच्याशी समरस व्हा, त्याला शोधा, त्याला हुडका, त्याला पकडा. खूप सुंदर माऊली. पुरुषोत्तमाला पकडणं म्हणजे मोक्ष आहे. तो तुमच्या सोबत राहणं म्हणजे मोक्ष आहे. त्याची प्रतीती येणं म्हणजे मोक्ष आहे. त्याचा सहवास घेणं म्हणजे मोक्ष आहे. त्याच्या अनुभवाकडे जाणं म्हणजे मोक्ष आहे.
तोच मी अज्ञानाचा पक्ष आहे. देह मी ही पापाची साक्ष आहे. साष्टांग कोणचा देह? कोण मी? मी म्हणणार कोण आहे? कोण म्हणतो देह माझा? म्हणणार कोण? माईचा आवाज येत नाही हो ताई. नाही तुम्हालाच येत नाही आवाज होता. येत नाही? आम्हाला येतो ताई. ती देहामध्ये रमलेली असते, रामाला बकलेली असती, ब्रह्मामध्ये बसलेली असती, इंद्रियामध्ये विकार असतो आणि अंतःकरणामध्ये नकारात्मक भाव असतो. या इंद्रियाचा विकार जाण्यासाठी, इंद्रियाचा विकार जाण्यासाठी, आत्मभाव संपन्न होण्यासाठी आणि मी देह नाही हे कळण्यासाठी फक्त ज्ञानेश्वरी, केवळ ज्ञानेश्वर. हो माऊली, हो माऊली. जो इंद्रियामध्ये विकार होतो, कसा होतो विकार? विचारार्थ समजेल तुम्हाला? सांगता येईल? नाही येत सांगतो. हा पंचभूताचा आकार आहे, बुद्धीत विकार आहे, जन्माचे संस्कार आहेत, हा ज्ञानाचा प्रकार आहे. अगदी माऊली. बुद्धीमध्ये ज्ञानाचे संस्कार असतील तर ईश्वराची भेट होते, आणि बुद्धीमध्ये जन्मजन्माचे पाप पुण्याचे कर्म संस्कार असतील तर नाना योनीमध्ये, नाना जन्मामध्ये त्या जीवाला जावं लागतं, कर्माचा भोग घ्यावाच लागतो. तेव्हा मी असा समज होतोच, आत्माराम भिन्न राहतोच, मी देह आहे असा निश्चय होतोच, अज्ञान माथी येतच, राम बाजूला राहतोच. आवाज नाही येतो ताई जेव्हा बाजूला आहे, जेव्हा ज्ञान आहे तर बुद्धीत राम. कोण बोला? पण ती अविद्या कशी आहे, कुठे, कशी जाती, कशी संपत्ती, हे तुम्हाला ज्ञानानं ती समर्ती हे कुठं कळतं तुम्हाला? तुम्ही ज्ञानामध्ये प्रगल्भ होतच नाही. कर्म कर्म मरणांत बहिरंग जाणं येणं, अरे तो एकच आहे, ते तो आहे तुझ्या सोबतच, कुठं मरती का तो? अकलीचा पत्ता नाही, सगळं जग बुडायला ज्ञानात. हे गेले किती, ते गेले किती, माईक म्यूट झाले का? भाऊच्या माश्या नुसते गांधी माश्या एवढं हे झेपत नाही म्हणते. सांगा चूक आहे का? हो माऊली. सांगा. नाही नाही चूक नाही माऊली. ती बरोबर आहे, बरोबर आहे. अरे बाबा खरंच अवघड आहे. जो साधक असतो का तो फक्त साध्यासाठी जगतो, त्याला साध्याकडे जायचं असतं आणि सिद्ध व्हायचं असतं. मी कोण हे कळून घ्यायचं असतं, ओवीचं लक्ष लक्षित करायचं असतं, श्लोकाचा भावार्थ जाणायचा असतो, परमात्मा प्राप्त करायचा असतो, मी कोण हे कळायचं असतं, मी देह नाही असा अनुभव घ्यायचा असतो, मनाचा निश्चय व्हायचा असतो, भेद टाकायचा असतो, अभेद प्रगट करायचा असतो, संतांच्या संगतीत जगायचं असतं, वेगामध्ये थांबायचं असतं, आत्मारामाला पाहायचं असतं, सुखामध्ये यायचं असतं, सुखरूप बनायचं असतं. ते कर्मधर्माला टाकून आत्मचिंतनात जगतो, स्वतःला बघतो, जीवनमुक्त होतो, आपल्या सत्तेत राहतो. ती सत्ता आत्मसत्ता. किती सुंदर माऊली. साष्टांग दंडवत. हा कळत नाही लोकांना, समजत नाही की बहिरंगातून अंतरंगात यावं, आपण आत्मदर्शन घ्यावं, रामाला मनाला भेटावं आणि बुद्धीत त्याला साठवून बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य भोवावं. बुद्धीनं रामापाशी थांबावं, रामातून बाहेर येऊ नये, देहाला तिनं शिवू नये, जडाला तिनं पाहू नये, अविद्या हृदयात राहू नये, जगत भाव उत्पन्न होऊ नये, देह स्थिती कधीच भोगू नये. कुठं कळते? कुठं कळते? नाही कळत. काय याचा देहावर पुन्हा पुन्हा, कुणाचा देह, कोणाचे माय बाप, कुणाचं गंग. एका जन्मात एक माय बाप आहे, लाखो जन्म घेतले शेंबडे तू. तुझा माय कोणते, तुझा बाप कोणचा खरा? तुझा बाप संत पांडुरंग आहे,
तुझी माय माऊली आहे तिकडे जा, तिथं प्रेम कर, त्याला चित्तात धर, त्याला वर. खोटा देह खोटे माय खोटा बाप, खोट जगत खोटी वृत्ती, खोट सुख सगळं खोट आहे. सांगा तुम्ही, जन्म जेवढे तेवढे माय बाप आहेत, जेवढी उपाधी आहे तेवढा संबंध उपाधीचा आहे. नाना येऊन्या, नाना जन्म, नाना देह, नाना पाप, नाना संस्कार, नाना उपाध्या. आमच्यामध्ये उपाधी बी नाही, आम्ही उपाधी रहित आहेत. आम्ही चिन्ह मात्र आहेत, आम्ही तन मात्र आहेत, आम्ही स्वतंत्र आहेत. आम्ही अविद्येच्या अधीन नाहीत, आम्ही देहाच्या स्वाधीन नाहीत, आम्ही भगवंताच्या आत आहेत. आम्ही स्वरूपाच्या खोल आहेत, आम्ही देहापाशी नाही. आम्ही जडाला शिवतच नाही, देहाला माझं म्हणतच नाहीत, आत्मारामातून बाहेर निघतच नाहीत, व्यापक सत्तेला सोडत नाहीत, परिच्छिन्न देहाला जोडत नाहीत. आम्ही अविद्येत जगत नाहीत, ब्रह्मविद्येतून बाहेर येत नाहीत. आम्ही असे मान शूरवीर, गुरुजींचे पिल्ले, सिंहाचे बछडे, शेळीचे ज्ञान, कोंबड्याचे विनय. साष्टांग दंडवत माऊली, किती सुंदर आलं. श्वास बंद व्हावा, त्याच व्यासपीठावर त्याचा अनुभव येतो. पवित्र हृदयात थैमान घालती, रामरूपता प्राप्त होती, अज्ञान भस्म होत आणि बुद्धीला त्या ईश्वरापाशी राहता येतं. मी कोण हे समजतं, देह मी नाही असं कळतं, मन रामाला मिळतं. हे पद कुणाला सुद्धा वाटतं? काय चिंतन असतं, काय वाटतं? सरकुने घड्याळाच्या काटा सरकुने, चिंतन 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 चिंतन. इकडे आलं की चिंता चिंता चिंतन, पुन्हा चिंता. हो माऊली, अगदी बरोबर आहे. खरंच आहे. तुमचे मायबाप खरे असते तर सोडून गेले असते का मायबाप तुम्हाला? थांबले असते लेकरासाठी, पोरीला जवळ घेण्यासाठी, धोंडा द्यायला गेले असते का माया टाकून? नाही माऊली, नसती गेली. मोठी माय आहे, काही नाही. तुझा बाप पांडुरंग आहे, माऊली आहे, परब्रह्म आहे, त्याचा तुझा संबंध आहे. त्या अधिष्ठानावर तू जिवंत जीव आहे आणि जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. ते तुझा बाप आहे, तू त्याचा पिल्लू आहेस. त्याला बघ, त्याला प्रेम कर. कुणाला बाप म्हणते होय? संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया करणे, उद्धराया जन जड जीव. साष्टांग दंडवत माऊली, कोटी कोटी प्रथा. साष्टांग. कोणचं बाप आणि कोणची माये बाप्पा, क्षणभर पण जग सिद्ध होत नाही, जीव सिद्ध होत नाही. ते तर तुझा नाहीच नाही, कारण पंचमहाभूत एकत्र आले. त्या भूतानं हा ढाचा बनलाय, ढाचा त्यानं तयार केलाय, अधिष्ठानावर हा थांबलाय. कोणचा बाप आणि कोणचा माय? तुझं कर्म भोगायला तू आलीस, कर्म पुन्हा वाढवायलीस, देहाला तू धरायलीस, कर्मात मरायलीस, अविद्या तुझी वाढायली. तुला तू कोण कळायला पा? न मना देन माझा मग भरवसा पटेल, न मना देन माझा मग भरवसा पटेल. चला त्याचं मंदिराकडे हार दाखवते. छोटे मुलं भेटले. चला सर्वांना आशीर्वाद. सर्वजण चिंतनात राहा. प्रत्येकाची चिंता जावी, द्वैताला काढावं आणि आपलं जीवन आपल्यासाठी तर चांगलं असावं, इतरांना पण चांगलं वाटावं. समोर नाग आला की माणूस घेऊन फिरते, पळते, नाक फुटते, तोंड फुटते, नाग आहे समोर, असं भीती वाटत नाही. प्रेम ओसंडत राहावं.
हो माऊली. एखादं गुलाबात झाड दिसलं ते गच्च फुलानं भरलं की माणूस जाताना थांबतो आणि त्याला बघतो. झाड त्या मालकाचं असतं, आनंद बघणाऱ्याचा असतो. तसं ज्ञान वेदाचे बघणाऱ्याला आनंद. अगदी साष्टांग दंडवत. बंगला त्या मालकाचा, झाड त्या मालकाचं, गुलाब त्या मालकाचं, पाणी घालणं मालकाचं, पण आनंद जाणाऱ्या लोकांचा. कळतं का बंगला? हो माऊली. श्रीरंगा गवळणी झाला, दशद्वारे बंगला बांधिला, बंगल्याचा पाया दिला, स्वरूपाचा दिलावा दिला, श्रीरंग गवंडी झाला. स्वरूपाचा दिलावा चमडा, विटा झाकून टाकल्या, हाड झाकले चमड्यानं, इकडे विटा झाकल्या वाळून. हो माऊली. हो माऊली. हाडमार झाकलं की चमड्यानं. स्वरूपाचा गिलावा त्याला, श्रीरंग गवंडी झाला. माणी माणी भुवया वसवणी, दरवाजे खिडक्या लावणी. खिडक्या जगत बघाय. माणी भुवया वसवणी, दरवाजे खिडक्या रोवणी, रक्षणाशी चौकी बसविला, श्रीरंग गवंडी झाला. त्यानं बंगला बांधा, बापाने माहिती नाही. पागल तर अप्रतिम माऊली, खूप सुंदर. बेटा